नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। अशोक सराफ यांचा भीषण अपघात झाला। ते व्हीलचेअरवर आहेत, ते कोमामध्ये गेलेत आणि हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत। नेमकं अशोक सराफ यांना काय झालं आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मामा म्हणून घराघरात लोकप्रिय झालेले अशोक सराफ हे आजही लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात। पडद्यावर कायम हसतमुख दिसणाऱ्या या अभिनेत्याच्या आयुष्यात मात्र अनेक चढ-उतार आले। प्रेम, अपघात, संघर्ष, यश आणि कुटुंब यांचा प्रवास अनुभवत त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईतील चिकाडवाडी परिसरात झाला। त्यांचं मूळ कुटुंब कोकणातील असलं तरी त्यांचं बालपण मात्र मुंबईतच गेलं। त्यांचे वडील साध्या स्वभावाचे आणि कष्टाळू होते। आईने मुलांवर चांगले संस्कार केले होते। लहानपणापासूनच अशोक सराफ यांना लोकांचं निरीक्षण करण्याची सवय होती। आजूबाजूच्या लोकांचं बोलणं, हावभाव, चालण्याची पद्धत हे ते बारकाईने पाहत। पुढे त्यांच्या अभिनयामध्ये दिसणारी नैसर्गिक शैली याच निरीक्षणामधून विकसित झाली। त्यांचं शालेय शिक्षण मुंबईमध्ये झालं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी सुद्धा केली। अभिनयाची आवड असल्यामुळे नोकरीसोबतच ते हौशी नाटकांमध्ये सुद्धा सहभागी होऊ लागले। रंगभूमीवर उभी राहण्याची संधी मिळताच त्यांनी अभिनयालाच आपलं ध्येय बनवलं। सुरुवातीला त्यांना मोठ्या भूमिका मिळाल्या नाहीत। लहान मोठ्या भूमिका, रंगमंचावरील मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावरच त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली। त्यांच्या संवादफेकीची खास शैली, चेहऱ्यावरील सहज भाव आणि भन्नाट टायमिंग यामुळे प्रेक्षक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले। नाटकांमधील यशानंतर त्यांना मराठी चित्रपटांमध्ये देखील संधी मिळाली। पुढे सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि इतर कलाकारांसोबत त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट केले। मात्र चित्रपटसृष्टीतील यश मिळत असतानाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही अशा घटना घडत होत्या ज्यांची चर्चा आजही होते। याच काळामध्ये त्यांची ओळख मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रंजना देशमुख यांच्याशी झाली। त्या काळामध्ये अशोक सराफ आणि रंजना ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक होती। 1970 आणि 1980च्या दशकात रंजना या मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्री होत्या। त्यांच्या सौंदर्यामुळे, अभिनयामुळे आणि लोकप्रियतेमुळे त्यांना मोठा चाहता वर्ग देखील मिळालेला होता। त्याच काळामध्ये अशोक सराफ यांचं देखील करिअर झपाट्यानं पुढे जात होतं। अनेक चित्रपटांमध्ये दोघांनीही एकत्र काम करताना त्यांच्यामध्ये प्रेम फुलले। दोघांनी लग्नाचा निर्णय सुद्धा घेतला होता आणि त्यांचा साखरपुडा देखील झाला। त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत ही जोडी लग्न बंधनात अडकणार अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती। मात्र नियतीने वेगळेच ठरवले होते। रंजना यांच्या आयुष्यात एक भीषण कार अपघात झाला। या अपघातामध्ये त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली। अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार सुद्धा झाले, पण त्या पूर्वीसारख्या चालू शकल्या नाहीत। पुढील आयुष्य त्यांना व्हीलचेअरवरच घालवावे लागले। या घटनेने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी देखील हादरली होती। अपघातानंतर दोघांचं नातं संपलं। काही ठिकाणी असेही लिहिले गेले की रंजना यांनीच अशोक सराफ यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यास सांगितलं, तर काही वृत्तांमध्ये अपघातानंतर परिस्थिती बदलल्यामुळे दोघे दूर गेल्याचं म्हटलं गेलं। मात्र या सर्व चर्चांवर स्वतः अशोक सराफ यांनी कधीही सविस्तर सार्वजनिक भाष्य केलेलं नाही। त्यामुळे अपघात हेच नातं तुटण्याचं एकमेव कारण होतं का, असं निश्चितपणे आता तरी सांगता येत नाही। रंजना यांच्यापासून आयुष्य वेगळ्या दिशेने गेल्यानंतर अशोक सराफ यांनी स्वतःला पूर्णपणे कामामध्ये झोकून दिलं। बाहेरून कायम हसतमुख दिसणारा हा अभिनेता आतून मात्र अनेक भावनिक संघर्षामधून जात होता। मात्र नियतीची परीक्षा इथेच थांबली नाही। 17 एप्रिल 1987 रोजी अशोक सराफ कोल्हापूरकडे मामला पोरींचा या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी जात होते। प्रवासादरम्यानच त्यांच्या गाडीचा अतिशय भीषण अपघात झाला। हा अपघात इतका गंभीर होता की ते गाडीच्या सीटसकट बाहेर फेकले गेले। या अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आले होते। पुण्यातील संचेती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार झाले होते। काही काळ त्यांना पूर्ण विश्रांती घ्यावी लागली। त्यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी होती। सुदैवाने त्या मृत्यूच्या दाढेतून परत सुद्धा आले आणि काही महिन्यानंतर पुन्हा अभिनयाकडे वळले। या घटनेनंतर जीवन किती अनिश्चित असतं याची त्यांना प्रकर्षाने जाणीव झाली। काळ पुढे सरकत गेला, करिअर सुद्धा पुन्हा पूर्वपदावर आलं। पण अनेक वर्षांनंतर आणखी एक धक्कादायक घटना घडली।
2012 मध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तळेगावाजवळ त्यांच्या गाडीचा पुन्हा भीषण अपघात झाला. या अपघातातही सुदैवाने त्यांचा जीव वाचला. जखमा झाल्या, मात्र ते लवकर यामधून बरे सुद्धा झाले आणि पुन्हा आपल्या कामामध्ये सक्रिय झाले. सलग 2 गंभीर अपघातातून बचाव झाल्यानंतर अनेकांनी याला त्यांच्या आयुष्याला मिळालेली दुसरी संधी असेही म्हटले. या सगळ्या संघर्षानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एका नव्या व्यक्तीची एंट्री झाली. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री निवेदिता जोशी. पुढे ही ओळख मैत्री, प्रेमात आणि प्रेम आयुष्यभराच्या नात्यांमध्ये बदलली. रंजना यांच्याशी असलेले नाते मागे पडले. आयुष्यातील अनेक चढ उतार आले आणि 2 गंभीर अपघातांचाही सामना करावा लागला. पण काळाच्या ओघामध्ये अशोक सराफ यांच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची पुन्हा एंट्री झाली. ही व्यक्ती पुढे त्यांच्या आयुष्याची कायमची जोडीदार ठरली. त्या म्हणजे अभिनेत्री निवेदिता जोशी, ज्यांना आज आपण निवेदिता सराफ म्हणून ओळखतो. 1980च्या दशकात निवेदिता जोशी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करत होत्या. अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची आणि अशोक सराफ यांची भेट झाली. सुरुवातीला या दोघांमध्ये केवळ वरवरची मैत्री होती. कामाच्या निमित्ताने भेटीगाठी वाढत गेल्या आणि एकमेकांचा स्वभाव, साधेपणा आणि कामावरील निष्ठा यामुळे ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्या काळामध्ये अशोक सराफ हे आधीचे मोठे स्टार होते, तर निवेदिता जोशी करिअरमध्ये वेगाने पुढे जात होत्या. दोघांमध्ये वयाचं अंतरही होतं, तरीही या गोष्टी त्यांच्या नात्याच्या आड आल्या नाहीत. परस्परांबद्दलचा आदर आणि विश्वास यामुळे त्यांचे नाते अधिक दृढ झाले. काही वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 1990 साली अशोक सराफ आणि निवेदिता जोशी विवाह बंधनामध्ये अडकले. हा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. त्यानंतर निवेदिता जोशी या निवेदिता सराफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लग्नानंतरही दोघांनी अभिनय क्षेत्र सोडले नाही. उलट त्यांनी एकमेकांच्या करिअरला कायमच पाठिंबा दिला. अनेक मुलाखतींमध्ये निवेदिता सराफ यांनी सांगितलेलं आहे की अशोक सराफ हे घरात अत्यंत साधे, शांत आणि विनोदी स्वभावाचे आहेत. पडद्यावर जसे लोकांना हसवतात, तसेच घरातही वातावरण हलके फुलके ठेवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. अशोक सराफ यांच्या चाहत्यांना त्यांच्या मुलांबद्दलही जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्यांचा मुलगा अनिकेत सराफ हा चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत करतो. अभिनयाऐवजी त्याने खाद्यकलेची वाट निवडली. अनिकेत हा व्यावसायिक शेफ असून त्याने भारताबरोबरच परदेशातही या क्षेत्राचे शिक्षण घेतल्याची माहिती विविध मुलाखतींमध्ये समोर आलेली आहे. प्रसिद्ध कलाकाराचा मुलगा असून सुद्धा त्याने स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि त्यातच करिअर सुद्धा घडवलं. विशेष म्हणजे अशोक सराफ यांनी कधीही आपल्या मुलावर अभिनय करण्यासाठी दबाव टाकला नाही. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीनुसार आपलं आयुष्य जगावं अशी त्यांची नेहमीच भूमिका असल्याचं अनेक मुलाखतींमधून दिसून येतं. घरच्या आयुष्यात अशोक सराफ हे प्रसिद्धीपासून शक्य तितकं दूर राहतात. पार्ट्या, गाजावाजा किंवा सतत चर्चेत राहणं त्यांना फारसं आवडत नाही. मोकळा वेळ जरी मिळाला की ते कुटुंबासोबत वेळ घालवणं, शांत जीवन जगणं आणि आपल्या जवळच्या मित्रांमध्ये रमणं हे त्यांना अधिक प्रिय आहे. निवेदिता सराफ यांनी देखील अनेक वेळा त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे की पडद्यावर लोकांना सतत हसवणारा अशोक सराफ हा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मात्र खूप जास्त संवेदनशील आहे. कोणालाही तात्काळ दुखवणं त्यांना कधीच आवडत नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणखी एक गोष्ट नेहमी चर्चेमध्ये येते. रंजना यांच्यानंतर त्यांच्या नावासमोर इतर कोणत्याही अभिनेत्रीचं विश्वासार्ह प्रेमसंबंध सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. म्हणजेच त्यांचे कोणाशीही वैयक्तिक प्रेमसंबंध नव्हते. मनोरंजन क्षेत्रात अफवा नेहमीच पसरत असतात, पण उपलब्ध विश्वासार्ह माहितीनुसार रंजना आणि नंतर निवेदिता सराफ यांच्याशिवाय इतर कोणत्याही अभिनेत्रीबरोबर त्यांचे गंभीर प्रेमसंबंध असल्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. आजही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडप्यांपैकी एक मानलं जातं. अनेक दशकांचा संसार, एकमेकांबद्दलचा आदर आणि कठीण काळात दिलेली साथ यामुळे ही जोडी चाहत्यांच्या विशेष आवडीची आहे. मात्र अशोक सराफ यांच्या आयुष्यामध्ये फक्त यशच नव्हतं. संघर्ष, आरोग्याच्या अडचणी, अपघात, जवळच्या व्यक्तींचा विरह आणि अभिनय क्षेत्रातील अनेक अनुभव यांनी त्यांचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध केलं. 1987 मधील भीषण अपघातानंतर जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 2012 मध्ये दुसऱ्यांदा झालेल्या अपघातातूनही ते सुखरूप बचावले. आता शेवटी एका महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर वेळोवेळी अशोक सराफ यांच्याबद्दल विविध अफवा पसरवल्या जातात. काही पोस्टमध्ये त्यांच्या अलीकडील गंभीर अपघात झाला आहे किंवा ते व्हीलचेअरवर आहेत किंवा अशोक सराफ हे कोमामध्ये गेलेले आहेत असे दावे देखील केले जातात.
मात्र अशा दाव्यांना आधार देणारी कोणतीही विश्वासार्ह अधिकृत माहिती आजपर्यंत तरी उपलब्ध नाही. अशोक सराफ किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून अशा बातम्यांची पुष्टी झालेली नाही. त्यामुळे अशा पोस्ट किंवा व्हिडिओंवर लगेच विश्वास ठेवू नका. होय, त्यांच्या आयुष्यामध्ये 1987 आणि 2012 मध्ये 2 गंभीर वाहन अपघात झाले होते आणि त्या घटनांचा उल्लेख त्यांनी स्वतः किंवा विश्वासार्ह स्रोतांमधून केलेला आहे, पण त्या जुन्या घटना आहेत. म्हणूनच सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक धक्कादायक बातमी खरी असतेच असे नाही. एखाद्या कलाकाराच्या नावावर खोट्या बातम्या, बनावट थंबनेल किंवा दिशाभूल करणारे व्हिडिओ तयार करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला जातो. त्यामुळे कोणतीही बातमी खरी मानण्यापूर्वी तिची खात्री करून घेणं हे नेहमीच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला अशोक सराफ यांच्याबद्दलची ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच कलाकारांच्या पडद्यामागच्या खऱ्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका लोकप्रिय कलाकाराच्या जीवन प्रवासासह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. आणि तुम्हाला अशोक मामा आवडतात का आम्हाला कमेंट करून